नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला पाठीमागचा गळा कसा कट करायचा आणि डिझाइन कशी करायची तर सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालाही अशा नवनवीन डिझाइन करता येतील. तर चला तर मग आपण कोणत्या मापाचं ब्लाऊज कट केलेलं आहे आणि कोणत्या मापाच्या ब्लाऊजवर आपण गळा डिझाइन करणार आहोत तर हेच बघणार आहोत. तर चला, मी सर्वात आधी तुम्हाला माप सांगते. तर ब्लाऊजची उंची आहे ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर 14 इंचावर आपण ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. आणि गळा गळा आपला गळ्याची उंची सांगते मी तुम्हाला. तर गळ्याची उंची आपली 10.5 इंच आहे. तर रेडी गळा आपला 10 इंचाचा होता, तर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे गळ्यामध्येही. आणि आपला मुंडा घेतलेला आहे मी, सॉरी शोल्डर घेतलेला आहे 5 इंचाचं. आणि आपला मुंडा आहे 5.25 इंचावर घेतलेला आहे मी. तर हे होते आपले ब्लाऊजचे माप. आणि छातीची छातीची घडी आहे 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर मग आता आपण सर्वात आधी ब्लाऊज पीसचा कापड आथरायचा. आणि ब्लाऊज पीस आपण गळा कट केलेला नाहीये ब्लाऊज पीसचा, फक्त आपण अस्तरवरती गळा कट केलेला आहे. तर सरळ बाजू ठेवायची ब्लाऊज पीसची, वरच्या साईडने सरळ बाजू येऊ द्यायची आणि खालच्या साईडने उलटी बाजू जाऊ द्यायची. आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा गळा कट करून घेतलेला आहे. तर अस्तर असं टाकायचंय, बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतच असेल तुम्हाला. तर त्याप्रमाणे तुम्ही गळा टाकून घ्यायचा आहे. तर मी हा पान गळा कट केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा कट करू शकता. तर सर्वात आधी आपल्याला गळ्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर गळ्याला टीप 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला गळ्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर सरळ चला तर मग आता मी तुम्हाला टीप दाखवते. तर हे बघा, मी शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आता आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग खालच्या साईडचा हा कट करून घ्यायचा आहे. आणि गळ्याचाही भाग आपल्याला ब्लाऊज पीसचा कट करून घ्यायचा. तर आता आपल्याला असे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला एक कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा गळा पलटी करू तेव्हा आपल्याला व्यवस्थित असा फिनिशिंग सहित गळा हा पलटी होईल. तर मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्ही कट देऊन घ्यायचे. काळजी घ्यायची, आपण जी गळ्याला शिलाई दिलेली आहे तर ती कट नाही व्हायला पाहिजे. आता आपल्याला असा मध्ये हात टाकून हा कापड आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. बघा असं व्यवस्थित असं सेट करत तुम्हाला गळ्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि खालची जी कमरेची बाजू आहे त्यालाही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता गळ्यालाही आणि कमरेच्याही साईडनी मी अशी टीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आता आपल्याला चारही बाजूने ब्लाऊजला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कट करून घ्यायचं. हे बघा, चारही बाजूने मी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आता हा एक्स्ट्राचा जो कापड आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे. आणि टक देऊन घ्यायचे आहे. तर टक्स आपल्याला शोल्डरचा सेंटर करायचं आहे, असं बघू शकता. या प्रकारे आपण शोल्डरचं सेंटर काढलं तर आपला टक्स इकडेही होत नाही आणि तिकडच्या साईडनी होत नाही, बरोबर मध्य सेंटर वरती येतो. आणि अर्धा अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. सेम इकडूनही तसंच वाळायचं आणि सेम इकडूनही तसंच वाळायचं आहे. तर अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा टक देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर मी आता दोघीही टक्स देऊन घेते. तर आता आपले टक्स देऊन झालेले आहेत. तर आता आपल्याला एक पट्टी कट करायची आहे. तर ही बघा, मी पट्टी कट करून घेतलेली आहे. तर किती इंचाची आहे तर ते दाखवते मी तुम्हाला.
तर आपण ही कट केलेली पट्टी 2 इंचाची आहे. तर आपल्याला एका साईडने परत असं फोल्ड करायचं आणि दुसऱ्याही साईडने असं त्याच्यावरती फोल्ड करायचं. म्हणजे दोघीही सेम अंतरावर फोल्ड करायचे आहेत आणि परत डबल एकावर एक फोल्ड करायचं आहे आणि असे पट्टे तयार करून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला अशी नॉट तयार करून घ्यायची आहे. तर आता आपल्या छोटे छोटे तुकडे कट करायचे आहेत नॉटचे. तर याप्रमाणे तर मोजून दाखवते मी. तर 2.25 इंचापर्यंत आपल्याला एक तुकडा पाहिजे, जेणेकरून आपण डबल करू तेव्हा ते आपल्याला इतकं भेटेल. 2.25 इंचाचे आपल्याला एक कट करून घ्यायचे आहे. तर हे बघा, इतके नॉड मी कट करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पाठीचा नॉड बाजूला ठेवते मी. आता आपल्याला पाठीचा भाग घ्यायचा आहे. आता आपल्याला एक नॉट घ्यायची आहे, तिला असं फोल्ड करायचं आहे आणि इथून अर्धा इंच किंवा 1.25 इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला ही नॉट लावायला सुरुवात करायची आहे. तर ही नॉट आपल्याला सेम अंतर ठेवून लावायची आहे. तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायची आपल्याला ही नॉट. तर इथं मागे पुढे होऊ द्यायचं नाही अजिबात, सेम अंतरावरती यायला पाहिजे. तर मी आता तुम्हाला लावून दाखवते. तर बघू शकता, पूर्ण गळ्याला मी या नॉट लावून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जे रेडीमेड भेटते ना, ती ब्लाउजला लावता आपण, ती नॉट टाकायची आहे. तर ती टाकून दाखवते मी तुम्हाला. तर ही बघा, ही अशी नॉट घेतलेली आहे मी. आता सेफ्टी पिनच्या साह्याने ती या नॉट मध्ये टाकून घ्यायची आहे. तर ही पिन घ्यायची, तिकडून सुरुवात करायची आहे आपल्याला. प्रत्येक नॉट मध्ये आपल्याला ही दोरी टाकत जायचं आहे. तरी बघा, अशी नॉट टाकून घेतलेली आहे मी. तर इथं नॉट मध्ये आपल्याला छोटे छोटे लटकन लावायचे आहे. तर हा कपडा घेतलेला आहे मी. तर हे बघू शकता. तर हे आपल्याला इथे शोल्डर मध्ये जॉईन करून घ्यायचे आहेत या दोऱ्या. आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची. तर ही बघा, तयार आहे आपली डिझाईन. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर डिझाईन आहे. तुम्ही मटक्या गळ्यावर सुद्धा ही डिझाईन शिवू शकता. खूप छान दिसते, बघू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.